आपण जी आता चर्चा करतो ती चर्चा साधारणतः शहरी भागातलीच फक्त चर्चा करतोय, मुंबई पुण्यापुरती किंवा अशा मर्यादित. आता तुम्ही जर तालुक्याला जर जाऊन पाहिलं तर तालुक्यामध्ये सुद्धा आता इंग्रजी माध्यमाच्या शाळा झालेल्या आहेत. CBSEच्या शाळा आहेत, ICSEच्या शाळा आहेत. एखाद्या ठिकाणी SSC बोर्डाची शाळा असली तर ती शाळा CBSEची झाली पाहिजे असा आग्रह धरणारे पालक पण तिथं आहेत. आणि इंग्रजी माध्यमाची शाळा असली तर स्मार्ट क्लासरूम असला पाहिजे हाही आग्रह धरणारे पालक तिथे आता आहेत. तर माझ्याच तुम्ही मनसरच्या शाळेमध्ये येऊन जर पाहिलं तर तुमच्या मुंबईमधल्या शाळेत किती ठिकाणी आहे मला माहिती नाही, पण मनसरला एज्युकॉमचं जे सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामधून इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स असतात जे त्याच्या माध्यमातून शिक्षकही शिकवत आहेत आणि लोकही शिकत आहेत. आणि शेतकऱ्यांची गरिबागुरिबाची सुद्धा मुलं 40-40 किलोमीटरवरून पैसे देऊन सरकारवर डिपेंड न राहता येत आहेत. त्याचं कारण काय माहिती आहे का? आता त्याचं कारण हे असं आहे की आपल्याला असं वाटतं की फक्त श्रीमंतांचीच मुलं ह्या एका विशिष्ट दिशेने जातात, परंतु आता खेड्यातल्या माणसाला सुद्धा त्याची जाणीव झालेली आहे की बाकीच्या माझ्या सगळ्या गोष्टींच्या पेक्षा माझ्या मुलांचं शिक्षण, माझ्या मुलींचं शिक्षण हे महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्यात जा, कुठल्याही परिसरात जा, तुम्हाला प्रत्येक तालुक्यामध्ये 2-2, 3-3, 4-4 इंग्रजी माध्यमाच्या शाळा बघायला मिळतील. आणि अगदी म्हणजे आता ॲक्सेंट चांगला पाहिजे शिकवणाऱ्या शिक्षकांचा, म्हणून गोव्यापर्यंत जाऊन किंवा केरळपर्यंत जाऊन तिथल्या टीचर्सना रिक्रूट करून आणणं, त्यांची राहण्याची व्यवस्था करणं, त्यांना ट्रान्सपोर्टची व्यवस्था करणं, इतक्या आता शाळा पुढे गेल्या आहेत. मग पुढचा नैसर्गिक प्रश्न, महाराष्ट्र विधानसभेचं कामकाज इंग्रजीमधनं कधी सुरू होणार? ते आता बऱ्याच लोकांना विचारावं लागेल. म्हणजे त्याला कोणाचा आक्षेप आहे का हे बघावं लागेल पहिलं. नाही म्हणजे इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणजे इंग्रजीतच शिकलं पाहिजे असा त्याचा अर्थ नाही काढून. म्हणजे आता जी एक नवीन विचारधारा जी आहे, जी आपण असं समजतो की फक्त श्रीमंत किंवा वेगळ्या वर्गवारीतलेच लोक फक्त त्याच्यामध्ये की हे वापरतात, तर तसं नाही. आता म्हणजे लोकसुद्धा खूप पुढे गेलेले आहेत. साधं आपण मोबाईलचं उदाहरण घेतलं तर एकेकाळी टेलिफोन किंवा एअर कंडिशन आपल्याला लक्झरी वाटायचं. आता टेलिफोन गरज वाटायला लागली. मोबाईल आल्यापासून तर असं एकही माणूस किंवा एक कामावर जाणारी साधी एखादी महिला, ती सुद्धा खुरपायला जाणाऱ्या महिलेकडे सुद्धा आज मोबाईल आहे. हॉटेलमध्ये किंवा कुठे काम चहाची ऑर्डर देणाऱ्या एखाद्या मुलाकडे पण मोबाईल आहे. ते मोबाईलचं महत्त्व त्यांना पटलं आहे. आता मोबाईलचं महत्त्व जसं पटलं तर आता हे सोशल नेटवर्किंगमध्ये तुम्ही जर पाहिलं तर आता फेसबुक झालं किंवा बाकीचं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा सगळ्याचा वापर करतायत. आता माझी स्वतःचं तुम्ही जर फेसबुक अकाउंट पाहिलं तर 7,000 लोक मला फॉलो करतायत आणि रिॲक्शन देत आहेत. हे मी कधी अपेक्षित केलं नव्हतं. मला असं वाटलं की 7,000पैकी समजा 5,000 शहरातले असतील आणि 2,000 ग्रामीण भागातले असतील, पण 80-90% लोक ग्रामीण भागातून रिॲक्शन देत आहेत. हे एक वेगळंच शास्त्र आहे. त्यामुळं आपण म्हणजे असं समाज खूप मागे आहे, सोसायटी खूप मागे आहे, आपण दिलं तरच ते उभे राहतील असा जो एक समज आपला आहे तर ते खरं नाही. आता ते 100% ते त्याच्यामध्ये एक वेगळ्या दिशेने चाललेलं आहे, विथ ऑर विदाऊट, आणि ते पुढे जाणार आहे.